तर इकडे आता उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आंदोलन करत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा दिला। शिवाजी पार्कवरच्या सभेतून ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला। जे काय बघतोय ना, आज सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार? नाही मेलोडी खाओ खुद जान जाओ। आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे। सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील, पण या सरकारला माहिती नाहीये या देशामधला हा जो तरुणाईचा अनुभव आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे। आज सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत तिकडे, पण सोनम वांगचुक यांचे वडील सुद्धा त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं। माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचुक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह। कोणी म्हटलं तुम्हाला इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते, इतके वर्ष कोणाचा जप करत होते? दाखवू का मागची भाषणं बघायला जरा तपासून किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा। तुम्ही तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या। आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका। लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवतायत आणि ते पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील। एक तर शिक्षणाचा स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही। अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? ना आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे। मला वाटतं उद्धवजींच्या कुठल्या स्टेटमेंटवर बोलणं मला काही फार योग्य वाटत नाही आणि आवश्यकही वाटत नाही। काय शिक्षित आहे काय नाही, आज सगळा देश मोदीमय झालेला आहे। त्यानंतर हे कुठल्या शिक्षणाकडे चालले मला कळत नाहीये। 2.5 वर्षे मुख्यमंत्री राहिले, यांनी काय केलं हे काय शिकलेत मला माहित नाही। त्या ठिकाणी सर्व जनता मोदीमय झालेली आहे, सर्व देश हा मोदीमय झालेला आहे। तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही। मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला, ती मुलगी आत्महत्या नाही करणार? मुलगा आत्महत्या नाही करणार? मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय। मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? काय आंदोलन सुरू असतात, अनेक आंदोलन होत असतात, चालू असतात। त्यातलं आंदोलन आहे, मी तर अनेक आंदोलनं बघितलेले आहेत, त्या ठिकाणी गेलेलो आहे, दिल्लीपासून मुंबईपासून। मला वाटतं ठीक आहे, त्यांची मागणी आहे, ते उपोषणाला बसलेत, त्यांनी त्यांचं म्हणणं सरकारकडे मांडलं।